डंका बजाऊं। नमस्कार भाऊ, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे लाचकी भवन. आजचा व्हिडिओ खास तुमच्याबद्दल ॲटिट्यूडवरती झालेला आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा म्हणजे पूर्णपणे समजून जाईल. तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन असायचे चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा विसरू, कारण की आपण टेलिग्राम चॅनलला आपण व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असते, तुम्ही सहजपणे डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता. तसेच तुम्ही आता प्रीमियम व्हिडिओ बघितला असेल आणि असा ट्युटोरियल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जॉईन करा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपला अलाइट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मशीन ॲप ओपन करून घेते, जे आपला बीट माप घ्यायचे बीट माप ओपन करून घेते. बीट माप ओपन करून घेते मित्रांनो, बघू शकता आपण सॉन्गला आपण अशा प्रकारे काही बीट लावले प्लस आपण क्लिक करत मीडियावर त्यानंतर इथून एक पेन तिथून ॲड करून 3 डॉट क्लिक केल्यानंतर फुलेरा कंपोज करून घ्यायचे. फुलेरा कंपोज करून घेतल्यानंतर त्या पेंजला शेवट पण वाढवायचं मित्रांनो, बघू शकता आपण अशा प्रकारे काय बीटलं ज्या ठिकाणी बीटलं त्या ठिकाणी पेंजला अशा प्रकारे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पी कट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपली पी आपण ऑलरेडी आपण तिथे 2 पी तिथून ॲड केलेले आहे. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपण 2 पी तिथून ॲड केलं प्लस आयकॉन क्लिक करायचं. मीडिया ते इथून एक पी तिथून ॲड करून घ्यायचं. पेंजला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून कलर होते त्याचे कलर केल्यानंतर 3 नंबरचं असते तिथून तुम्हाला टच केल्यानंतर अशा प्रकारे एक ब्लॅक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. अप्लाय करून घेतल्यानंतर बेडिंग डार्क मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर जे आपली नावाची पिंजीला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतलं त्या पिंजीला शर्ट पण वाढवून घेतलं. मित्रांनो, बघू शकता पिंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतलं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपली पिंजी ॲड झाली. आपला जे शेकी बेड प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट केला शेकी बेड पेज ओपन करून घेतलं. जे फर्स्ट पिंजी टच करते इफेक्ट गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर आपला जे बीट माप ओपन करून घ्यायचं. फर्स्ट पेंज टच केल्यानंतर इफेक्ट गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतले. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या पिंजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी पेज ओपन करून घेतली. जे सेकंड पिंजी टच केल्यानंतर इफेक्ट गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून आपला जे बीट माप ओपन करून घ्यायचं. जवळपास 70 सेकंड पिंजीला मॉनिटरशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पिंजीला ॲडजस्टमेंट करून घ्यायची. इफेक्ट गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या पिंजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेकी पेज ओपन करून घ्यायचं. थर्ड पिंजीचा इफेक्ट कॉपी करायचं. थर्ड पिंजीचा इफेक्ट कॉपी करून आपल्या बीट माप ओपन करून घ्यायचं. थर्ड पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे पिंजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेकी पेज ओपन करून घ्यायचं. जी शेवटची पिंजी टच करते इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून आपला जे बीट माप ओपन करून घ्यायचं. जी शेवटची पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेतलं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झाला. व्हिडिओ सेव्ह करण्याच्या सेटिंगच्या बाजू तिथून तुम्हाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे ती 720 नेक्स्ट फोटो ती क्लिक करायचं. चला मित्रांनो,